हाय, विचार करत असेल ना एवढा दिवस मी कुठे होती. कामामध्ये मी एवढी गुंतलेली की मला वेळच नाही मिळत होता की मी व्लॉग करू, मी शूट करू. तर मी आतापासून परत चालू केलंय व्लॉग करण्यासाठी आणि होप की मी कंटिन्यू राहू. मी तर तेच विचार करून आता सुरुवात करते परत की मी आता कंटिन्यू व्हिडिओज बनवेल, व्हिडिओज टाकेन. एव्हरी वीक ऍटलीस्ट 2-3 व्हिडिओज तर आलेच पाहिजेत. तर आता मग आजच्या व्लॉगला सुरू करूया. आजचा दिवस म्हणजे आज संडे आहे, सुट्टी आहे मला. तर मग मी विचार केलाय की स्वतःसाठी काहीतरी बनवावं. दुपारचे वाजले 3 आणि मी अजूनपर्यंत नाश्ता वगैरे काही केलेला नाहीये कारण की मी लेट उठलीये. तर मी विचार केला की मी स्वतःसाठी काही बनवते. तर मी आताच ब्लिंकिटवरून ब्रेड वगैरे ऑर्डर केलंय स्वतःसाठी आणि मी आता टोस्ट बनवते, अवोकाडो टोस्ट. जिथपर्यंत ब्रेड आणि चीज येत नाही तिथपर्यंत जे मसाला असेल अवोकाडोचा तो आपण रेडी करून घेऊया आणि मग जसं ते आलं तसं बनवून फटाफट खाते. कारण की सकाळचं मी काहीच नाही खाल्लेलं आहे, मी फक्त ड्रायफ्रुट्स खाल्लेत उठल्यापासून. तर चला बनवूया. हा मी पहिला कापून घेते. त्याच्यामध्ये मी काही व्हेजीज ऍड करेन जे पण अवेलेबल आहेत. जास्त काही अवेलेबल आहे नाही माझ्याकडे सध्या. हे झालंय असं कापून. त्याच्यानंतर आता मला याला मॅश करायचं आहे आणि याच्यानंतर जे पण मला कांदा, टमाटर किंवा जे पण व्हेजीज वगैरे आहेत माझ्याकडे अवेलेबल ते सगळं टाकून मग मी याचा टोस्ट बनवून घेईन. आता मी याला याच्याने स्मॅश करून घेते. याचा नॉर्मली तर असं काही टेस्ट नाही आहे, पण असं टोस्ट वगैरे बनवून सँडविच वगैरे बनवून खाल्लं ना तर खूप छान वाटतं. याच्यामध्ये मसाले वगैरे टाकले, थोडंसं लेमन स्क्वीज करून टाकला किंवा काही व्हेजीज टाकले, चीज वगैरे टाकून याचं सँडविच बनवून खाऊन घ्यायचं. होते होते होते. आता मला विचार पडला कारण की सँडविच खातो तो सँडविच सोबत कोल्ड कॉफी आणि सँडविचचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे, मला खूप आवडतं. पण कारण की 2-3 दिवसापासून मी आजारी आहे, ताप वगैरे येतोय, सर्दी खोकला आहे, तर मी नाही खाऊ शकत. तर मग विचार केला मी चहा बनवते आणि त्याच्यासोबत मग मी हे सँडविच खाईन. आजपासून असं मोटिवेशन आलंय की व्हिडिओ बनवायचं चालू करायलाच पाहिजे. खूप वेळ झाला मी बंद करून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझे सबस्क्रायबर्स पण कमी झालेत, 5-6 काहीतरी. म्हटलं अरे व्हिडिओ नाही टाकले तर असं पण होतं. माझ्या बहिणीचा आणि माझ्या फ्रेंडचा आज कॉल आलेला, त्यांच्यासोबत मी बोलले काही 1-2 तास. तर त्यांनी सांगितलं की टाक व्हिडिओज, आम्हाला बघायला खूप आवडतात अँड ऑल. तर कोणासाठी नाही तर फक्त त्यांच्यासाठी. ऑफिस आणि हे दोघं मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं माझ्यासाठी. व्हिडिओ तर बनवून घेते मी, पण त्यांना एडिटिंग करायला थोडा वेळ लागतो मला. तरी मी सध्या परफेक्ट एडिटिंग केलेली नाहीये, मला शिकायचं आहे कसं केलं जातं. आणि हो, पुढचे व्हिडिओज माझे खूप चांगले असतील, त्यांचे एडिटिंग खूप चांगले असेल आणि खूप चांगला प्रतिसाद पण मिळेल मला लोकांचा. ब्लिंकिटवरून माझा ब्रेड आणि येऊन गेलेला आहे. सॉरी, मी साधो ब्रेड खाते कारण की मी मैदा अवॉइड करते सध्या. कारण जिम वगैरे जाते, एक्सरसाइज करते, तर मैदा हा कम्प्लिटली अवॉइड केलेला आहे मी. कोणत्याही गोष्टीत मैदा खात नाही आणि चीज पण मला नाही खायला पाहिजे, पण राहिलं नाही जात. हे सगळं मी कापून घेतलं आणि हे मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे. याच्यामध्ये मी सगळं टाकून घेतलंय जे जे मला पाहिजे, टमाटर वगैरे, मिरची वगैरे जे पण. आणि याच्यामध्ये आता मीठ वगैरे आणि मसाला मी ऍड करते. काही पडायला नको बाबा, नाहीतर मी जेवण बनवणार आणि काही पडणार नाही, काही खराब नाही होणार असं होऊच नाही शकत. स्वादानुसार मीठ टाकायचं तेवढं मी टाकून घेते याच्यात. मीठ टाकल्यानंतर जेवढे मसाले आहेत तुमच्याकडे, तुमच्या घरी, तेवढे सगळे टाकून द्या. टेस्ट खूप चांगला येतो. मॅगी मसाला वगैरे असतं ना तर अजून छान लागतं. मसाले टाकलेत मी. मिक्स 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 असं सगळं काही बनवायचं असतं ना, मला खूप आवडतं. झालंय सगळं मिक्स. आता मी आडो ब्रेड बेसिकली बिना मैद्याचा, शुगरचा आणि ईस्टचा बनवला जातो आणि याला नॅचरली फॉर्मेंट केलं जातं, म्हणून हा हेल्थसाठी चांगला असतो. दिसायला आपल्या ब्रेड सारखाच असतो पण हेल्दी असतो. असे स्लाइस आहे त्याचे. हे मी पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी चीज ग्रेट करून घेते याच्यावरती. असं चीज टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं उरलेलं ते टाकून जेवढं याच्यात आहे ते मी असं चांगल्या पद्धतीने स्प्रेड करते कारण की प्रत्येक बाईटमध्ये मला चीज यायला पाहिजे. उफ, खूप यमी वाटतंय. टोस्टसाठी सगळं मी रेडी करून टाकलंय, फक्त आता गरम करायचं तव्यामध्ये. पण मी चहा सोबत खाणार आहे तर पहिले मी चहा बनवते आणि त्याच्यानंतर मग मी हे गरम करायला ठेवेल. नाहीतर हे पहिले मी गरम करणार ना तर मग थंड होणार ना चहा बनत. खूप मस्त आहे पण
काय बनवते मी जेवण. चहा बनवायला ठेवली मी साईडला. आता मी टोस्ट करून घेते माझं. ते आता टोस्टर तर नाहीये माझ्याकडे, पण मी तव्यावर त्याला स्लोवर ठेवून घी वगैरे लावून आणि मग मी त्याला टोस्ट बनवले. एकदम क्रिस्पी बनतात. घी लावून घेतलंय तव्याला आणि आता मी हे ठेवते. त्याच्यानंतर मग मी हा ठेवते. एक एक करून बनवून घेईल. एक साईड बनवून झालेली आहे. आता मी टर्न करते याला. अप्रतिम. तुमच्यासोबत पण असं होतं का काय माहिती. मला जर माझे घरचे बोलतात ना चल सगळ्यांसाठी चहा बनव, एवढी बकवास चहा बनते ना. आणि जेव्हा मला स्वतःसाठी बनवायची असते ना तेवढी मस्त बनते ना. चायपत्ती एकदम प्रॉपर जाते त्याच्यामध्ये, साखर बरोबर पडते, दूध बरोबर पडतं, अद्रकची टेस्ट जेवढी असायला पाहिजे तेवढीच एकदम परफेक्ट चहा बनते, कडक चहा बनते. आणि हेच सगळं करून जेव्हा मी घरच्यांसाठी बनवते ना नाही चांगली बनत. हे बनवून झालंय. हे आहे माझं टोस्ट. आता मी खाऊन सांगते की कसं आहे. चला तुम्ही पण चला बघायला. मी लाईट बंद ठेवली कारण की मला लाईट वगैरे बंद ठेवून खायला आवडतं. जज नका करू मला. आणि बाहेरचं वेदर तर आज बघा. हे असं मस्त वेदर चालू आहे. थोडंसं पाऊस वगैरे पडतोय. नाही राहणार लॅपटॉप वरती. जिथपर्यंत मी लॅपटॉप वरती काही चालू करून नाही घेत आणि बघत नाही तिथपर्यंत माझ्या घशाखाली हे जेवण वगैरे काही जाणार नाही. पहिले मी लावून घेते की मला काय बघायचंय काय नाही. सध्या मी कार्टून मध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. मी कोणतं कार्टून बघते खाताना. मेरी इच्छा आइसक्रीम खाने की हो रही है. आईस्क्रीम मुझे चाहिए आईस्क्रीम. तर हे सगळं चालत राहतं माझं. आता मी खाऊन सांगते की कसं आहे. थांबा. खूप यम्मी आहे. तुमने कोई आवाज सुनी? वा. आय एम सॉरी, हे बंद करायला विसरले. असं सगळं काही असतं ना मी खूप छान बनवते. वाव. आय लव्ह इट. आय लव्ह इट. जेवण वगैरे झालंय मस्त. एवढं छान बनवलेलं ना मी मज्जा येऊन गेले. पाऊस एवढा पडतोय ना, हवा वगैरे एकदम. आवाज येतोय. मस्त पाऊस पडतोय. आता थोडं थंड वगैरे वाटतंय कारण की नॉर्मली जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो आणि पाऊस येऊन जातो तेव्हा असं गरम होत राहतं कारण की इकडचं वेदर तसं आहे. म्हणून आज थोडंसं छान वाटतंय. थंड थंड हवा येते. तर आता मी मस्त आराम करते, काही बघते कार्टून वगैरे आणि झोपून जाईन. ओके बाय.